नमस्कार विद्यार्थी मित्र हो. काल आपण दृष्टांत पाठ या महानुभावपंथीय साहित्याला सुरुवात केली आहे. साधारणपणे मध्ययुगीन महाराष्ट्र आणि मध्ययुगीन महाराष्ट्रातील साहित्य निर्मिती या भागाला आपण सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर एक आपल्याला दिसून येईल की 18 पगड जाती आणि तळागाळातील लोक यांच्यातून किंवा लोकविभाग आणि सामाजिक वृत्तीने कार्य करणारे हे चक्रधर होते. तर साधारणपणे तुम्हाला मी एवढं सांगेन की मराठी भाषा साहित्याच्या विकासाशी निगडीत काही संप्रदाय आलेले आहेत. त्यामध्ये काही उद्गार त्या संप्रदायातले मी तुम्हाला सांगणार आहे. नागदेवाचार्यांनी तुमचा अस्मात तस्मात मी नेनेगा मग चक्रधरी निरूपली मराठी तेची पुसा स्मृतीस्थळमध्ये स्मृती 66मध्ये हे आलेलं आहे की मला त्या चक्रधराने काय केलं आहे की मराठी सांगितलं आहे आणि ऐकवलं आहे, त्याबद्दल मला विचारा. ज्ञानेश्वरांचा आहे की माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृताती पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविन, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर एकनाथ म्हणतात संस्कृत वाणी देवे केली मग काय प्राकृत काय चोरापासूनही आली. तर याचा सरळ अर्थ आपल्याला एवढाच म्हणता येईल की मध्ययुगात संस्कृत भाषेचं प्राबल्य होतं, वर्चस्व होतं आणि मुठभर माणसापूर्वी ती सीमित होती. आत्तासुद्धा जर बघितलं तर आत्तासुद्धा ती संस्कृत भाषा ही सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोचत नाही, तर ती काही ठराविक लोकांपर्यंतच गेलेली तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून धर्मसंप्रदायाने केलेली मराठी भाषेचा पुरस्कार म्हणजे तत्कालीन धर्मभाषा ज्या आहेत त्या धर्मभाषा संस्कृतच्या वर्चस्वाला केलेला विरोध होता. आणि मग या धर्मसंप्रदायाच्या वाङ्मयीन कामगिरीचा असा अर्थ लावण्यासाठी आपल्याच परंपरेतील काय केलं आहे तर सकस गोष्टीचा शोध घेण्यासाठी आणि वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे की दृष्टांत पाठ या महानुभावपंथातील गद्य ग्रंथाचा अभ्यास केला आहे. तो एक त्याचा भाग आहे. तर आपण असं बघू की साधारणपणे महानुभावपंथीय जे वाङ्मय आहे ते जास्त गद्यात्मक आहे. आपण ज्यावेळी वाचायला जातो त्यावेळी ते पद्यात्मक वाटतं कारण छोटी छोटी वाक्य आहेत, पण त्याचं जर स्वरूप तुम्ही बघितलं तर ते गद्यात्मक आहे हे तुम्ही लक्षात घ्यावं. आणि म्हणून आपण ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी घेतो त्यावेळेला एक आपल्याला दिसून येईल की या ग्रंथाची ओळख करून घेत असताना आपल्याला सुरुवातीला महानुभावपंथाची जी ग्रंथसंपदा आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे. इसवी सन 12वे शतक महानुभाव आणि वारकरी हे दोन्ही पंथांचं किंवा संप्रदायांचं हे शतक आहे. आणि या दोन्हीही पंथांनी किंवा दोन्हीही संप्रदायाने मराठी भाषिक समाजाला काय दिले, दिशा दिली आहे. 12व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत या दोन संप्रदायाने नाथ दत्त संप्रदाय, आनंद चैतन्य सूफी, जैन, वीरशैव असे विविध संप्रदाय जे आहेत आणि त्यांचं वाङ्मय जे आहे ते या ह्याच्यामध्ये 12 ते 18व्या शतकामध्ये आढळतं. आणि मग या सगळ्या रचना ज्या आहेत त्या रचना मराठीमध्ये आहेत. आता महानुभाव पंथाकडं या मराठीच्या रचनेचा कालखंड जातो. आपण इसवी सन 5वं आणि 7वं शतक किंवा श्रवण बेळगोळचा शिलालेख ज्याला आपण म्हणतो तो बघतो. तर मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की महानुभाव हा 12व्या शतकातला आहे, पण इसवी सन किंवा शके 5वं आणि 6वं शतक जर घेतलं तर यामध्ये काही आजकाल अभ्यासक सांगतात की जैन कवी आणि बौद्ध कवीचा उल्लेख करतात आणि त्यामध्ये आपल्याला कवीच्या रचना आढळतात. तर हा सगळा भाग जर आपण घेतला तर महानुभाव पंथाला आपण अलीकडं म्हणजे 12व्या शतकामध्ये महानुभाव पंथानं खऱ्या अर्थानं एक गद्य किंवा गद्याला सुरुवात केली असं आपण म्हणतो. आणि त्यातला लीलावत चरित्र हा कशाचा आहे की गद्य ग्रंथाचा आधार. हा ग्रंथ म्हणजे काय आहे की महानुभाव पंथाचं प्रवर्तक चक्रधर यांच्या जीवनचरित्राचा वृत्तांत असं त्यांनी म्हटलं आहे. आता चरित्र ग्रंथ कुठला म्हटलं तर
आपण लीळाचरित्र सांगू शकू. आता या ठिकाणी पुढं जर आपण बघायला गेलो तर या अभ्यासकाने सांगितलं आहे की एकीकडं ते सांगतात की चक्रधरांच्या उत्तरागमी किंवा पंथानंतर म्हणजे ते स्वर्गवासी झाल्यानंतर लीळा गोळा केल्या, आणि दुसरीकडे सांगतात की चक्रधरांनी त्या लीळा सांगितल्या म्हणून तो चरित्र ग्रंथ, आत्मचरित्र ग्रंथ, जीवनचरित्र ग्रंथ व्हायला पाहिजे. नेमका अभ्यासक यात गोंधळून जातो. याचं कारण असं आहे की चक्रधरांनी वेळोवेळी प्रसंगी त्या कथन केल्या, म्हणजे जसं प्रसंग येईल तसं त्यांनी यावर असं आहे त्यावर तसं आहे, पण ज्यांनी लीळा गोळा केल्या त्यांना चक्रधरांनी काहीही सांगितलेलं नाही असं आपण म्हणू शकत नाही. पण ते प्रसंग त्यावेळी सांगितलेत. पण सगळाच लीळाचरित्र ग्रंथ हा चक्रधरांनी सांगितलेला नाही, कारण चक्रधरांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेला त्या मृत्यूचा वियोग म्हायंभट्टांना सहन झाला नाही आणि मग त्यानंतर ते भटकत राहिले आणि त्यांनी जे काही आठवणी गोळा केल्या त्या आठवणींनाच आपण लीळाचरित्र म्हणतो. हे सगळ्यांना माझ्याही अभ्यासानंतर मला हे कळालेलं आहे आणि सगळ्यांना हेच ज्ञात असावं असा माझा अंदाज आहे. तर साधारणपणे एक गोष्ट आपल्याला दिसून येते मित्र हो, की चक्रधरांची जी भ्रमंती होती, कारण चक्रधर हे मानव पंथाचे सर्वेसर्वा होते. ती भटकंती त्यांची महाराष्ट्र, गुजरात, तेलंगा अशा याच्यामध्ये होती आणि महानुभावाचं उपास्य दैवत त्यावेळेला श्रीकृष्ण असं ते मानत होते आणि महानुभाव पंथामध्ये पंचकृष्णांची संकल्पना या ठिकाणी आहे. आणि पंचकृष्ण म्हणजे ईश्वराचे 5 अवतार आहेत, त्यातला 5वा अवतार म्हणजे चक्रधर स्वामी हे आहेत असं लीळाचरित्रकार किंवा महानुभाव पंथ मानतो. आणि मग चक्रधरांचे जीवनचरित्र असणारा लीळाचरित्र हा ग्रंथ त्यांच्या निर्याणानंतर तयार केला. या संप्रदायाचं गद्य आणि पद्य अशा दोन्ही लेखनात विपुल वाङ्मय आपल्याला मिळतं असं म्हटलं आहे. तर लीळाचरित्र हा ग्रंथ किंवा लीळाचरित्र हा मराठी गद्य लेखनाचा प्रारंभ मानावा लागतो. मानावा असं म्हटले नाही, लागतो असं इथं वाक्य दिसून येईल तुम्हाला. आणि मगच यामध्ये ओवी अभंग, वारकरी संप्रदायाचं उदाहरण घेतलं तर ओवी अभंग या लोकछंदाचा वापर करून ग्रंथाची निर्मिती झाली. तशाच ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत किंवा जे आपले काही संत होते त्या संतांच्या रचना झाल्या आणि त्या संतांच्या रचनेबरोबरच मराठी गद्यलेखनाचा प्रारंभ महानुभावांनी केला असं जे म्हटलं जातं ते खरं आहे. कारण मध्ययुगीन काळात या प्रारंभी टप्प्यात जे लेखन झालं त्यात विविध रचना प्रकार हाताळले गेले. ओवी असेल, अभंग, भारुड, गवळण, आरती, आख्यान, त्यातून मराठी भाषेची समृद्धी लक्षात येते आणि या प्रकारे महानुभाव साहित्याची निर्मितीचा मग आपण आढावा घ्यायला जातो. तर महानुभाव संप्रदायाची वैविध्यपूर्ण ग्रंथसंपदा ज्याला आपण म्हणतो ती भरपूर आहे. या ठिकाणी एक दिसून येईल की लीळाचरित्र हा या महानुभाव पंथातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानलेलाच आहे आणि तो मराठी भाषेतला आद्य ग्रंथ आहे. त्याचे लेखक म्हायंभट्ट हे आहेत आणि तो विदर्भात रुद्रपूरला लिहिला गेला. चक्रधर स्वामींच्या उत्तरापंथी गमनानंतर या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे असं ते म्हणतात. आणि रुद्रपूरला सगळे शिष्य एकत्र आल्यानंतर त्यांनी स्वामींच्या आठवणी जे त्या आठवणी सगळ्या गोळा केल्या, त्यांचं स्मरण करीत असत. म्हणजे कुणाला काय सांगितलं हे सगळं त्यांनी लिहून काढलं. आणि मग या पंथाचे आचार्य जे आहेत ते नागदेवाचार्य यांच्या सांगण्यावरून म्हायंभट्टांनी गावोगावी जाऊन स्वामींशी संबंधित असणाऱ्या लीळा गोळा केल्याने लीळांचं संकलन नागदेवाचार्यांना दाखवलं आणि त्यांनी स्वामींशी संबंधित व्यक्ती, घटना, चक्रधरांच्या उक्ती यांच्याकडून या सगळ्या पारखून घेतल्या आणि त्यानंतर संकलित लीळांची मांडणी करण्यात आली. म्हणजे चक्रधरांचं कथन, ती उक्ती, म्हायंभट्टांचे संकलन, लेखन आणि नागदेवाचार्यांनी केलेली निवड आणि पारख म्हणजे संपादन यातून हा ग्रंथ आकारला आला. आता मागाशी एक हे आलेलं आहे की वाक्य आलं की चक्रधरांनी त्या लीळा ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत असं एका ठिकाणी
येतं आणि त्यामुळं थोडीशी संभ्रमित अवस्था होते. आता त्यांच्या निधनानंतर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की नागदेवाचार्याने आदेश केला, कारण ते त्या पंथाचे आचार्य होते आणि त्यांच्या सांगण्यावरून माहीम भट्टांनी गावोगावी जाऊन लीळा गोळा केल्या. पान नंबर 13वरती आहे ते. आणि मग या सगळ्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो ते प्रस्तावनेमधलंच मी तुम्हाला सांगतोय या दृष्टांत पाठाच्या. आणि मग आपल्याला एक दिसतं की काही वाक्य जी आहेत ती विद्यार्थ्यांना ते कळणार नाहीत, पण सुज्ञ वाचक आहेत त्यांना ते गोंधळात टाकणारे वाटतात. आणि म्हणून या ठिकाणी स्वाभाविकच या ग्रंथाला समूह कथन शैलीचं रूप प्राप्त झालं आणि हे संकलन 3 प्रकाराने झालेलं आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. नागदेवाचार्यांनी सांगितलेल्या लीळा माहीम भट्टांनी लिहून काढल्या. भक्तांनी सांगितलेल्या लीळा माहीम भट्टांनी शब्दबद्ध केल्या. नागदेवाचार्यांनी त्यात खरे खोटापणा तपासला आणि माहीम भट्टांनी गावोगावी हिंडून लोकांकडून लीळा श्रवण करून त्या लिहून काढल्या. हे 3 प्रकार त्याने सांगितले. आणि 3 प्रकार म्हणजे माहीम चक्रधर स्वामी ते स्वामीच होते, ते कथा सांगणार. पण प्रत्यक्षात या ग्रंथासाठी ज्या लीळा आहेत त्या माहीम चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या नाहीत. तर त्या ज्यावेळी ते भटकंती करत होते तिथले जे काही प्रसंग आहेत ते प्रसंग या ठिकाणी सांगितले. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक प्रसंग सांगतो की ज्या वेळेला चक्रधर स्वामी भटकंती करत असताना एके ठिकाणी त्यांनी वसती केली होती आणि वस्ती केल्यानंतर म्हणजे एका झाडाखाली ते बसले होते आणि बसल्यानंतर एक ससा त्यांच्या मांडीखाली येऊन बसतो आणि तो ससा मांडीखाली येऊन बसल्यानंतर काय होतं, ते जे काही पारधी आहेत पासे पारधी ते काय करतात, येतात आणि चक्रधरांना म्हणतात तो आमचा होडीचा ससा आहे, तो आम्हाला द्यावा. तर त्यावेळेला होडीचा म्हणजे पैजेचा, त्यावेळेला मी काली उदाहरण ते सांगितलं आहे तुम्हाला. तर त्यावेळेला चक्रधर सांगतात की हा रानामाळात भटकतो, रानातलं गवत खातो, रानातलं पाणी पितो, तुमचं नुकसान काय करत नाही, मग तुम्ही याला का मारता? तुमचा जीव आहे आणि याची काही जीवली, तुमची या जीव आणि याची काही जीवली असं एक वाक्य येतं त्या प्रसंगाला. आणि यावरून मला असं म्हणायचं आहे की चक्रधराने त्या प्रसंगाला अनुरूप अशा काही गोष्टी म्हणा किंवा प्रसंग त्यावेळेचे आहेत त्या गोष्टी म्हणता येणार नाही. आणि ते प्रसंग त्या प्रसंगी काढलेले जे उद्गार आहेत ते उद्गार ज्यांच्या समोर काढले किंवा ज्यांना ऐकवले त्या सगळ्यांचं संकलन म्हणजे लीळाचरित्र असं आपल्याला म्हणता येईल. कारण जर तुम्ही बारक्याने जर त्याकडे बघितला किंवा ह्या 3 जे काही प्रकार आहेत संकलन आणि लेखनाचे ते जर तुम्ही बघितलं तर यात चक्रधर स्वामी हे कुठेही सांगतायत असं नाही. त्यांच्या निधनानंतरनं ते जिथं जिथं गेले, जिथं जिथं काय त्यांनी अनुभव कथन केले, ते अनुभव कथन म्हणजेच लीळाचरित्र असंही दुसऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता येतं. तर म्हणून हा लीळाचरित्र ग्रंथ जो आहे तो समूह कथन आहे. एका कुणी लीळा सांगितलेल्या नाहीत, एका कुणी आठवणी सांगितलेल्या नाहीत. तर ह्या आठवणी म्हणजे लीळा आहेत. आता चक्रधर स्वामींनी जे काही सांगितलं असेल की ते स्वामी होते म्हटलं, त्यांनी सुद्धा त्या शिष्यांना काहीतरी सांगितलं असणारच आहे. फक्त शिष्यांना सगळं कथन केलेलं आहे असं नाही, तर काही जे काही लोक होते त्यांनाही काही कथन केलं होतं. आता पारध्यांना सांगितलं होतं, पारधी काय त्यांचे शिष्य होते का? नव्हते शिष्य. तर या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघतो. आणि म्हणून या ठिकाणी समूह कथनातून कथनशैली असंही त्यांना म्हटलं आहे. तर या काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे बघत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की 3 भागामध्ये पूर्वार्ध उत्तरार्ध असं एकाक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असं 3 भागामध्ये या ग्रंथाची विभागणी किंवा हे 3 भागामध्ये हे चरित्र मांडलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर ज्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टी बघत असताना हा लीळाचरित्र ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहेच. पण ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला दृष्टांत पाठामध्ये यादवकालीन चाली, रीती, रूढी, परंपरा, आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीगती, समाज जीवनातील चाली, रीती, रूढी, परंपरा, लोक परंपरा यांचं दर्शन या ठिकाणी घडतं. म्हणजे तत्कालीन परिस्थिती काय होती हे आपल्याला त्या ठिकाणी
दिसून येतं. तर सुरुवातीला आपण ढवळे जर बघितले तर आजसुद्धा ढवळ्यासारखी गीत लग्नात गायलं जातं. म्हणजे महाराष्ट्रातला कोल्हापूर, सांगली किंवा ज्याला आपण सातारा हे म्हणू, हे जे काही शहराजवळची गावं आहेत या गावातनी ही गीतं गायली जात नाहीत. पण शहरापासून दूर जे आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेलात तर गारगोटी भागात मी भटवाडीला हे गीत ऐकलेलं होतं. परत ज्या वेळेला आपण इकडं भिलवडीमध्ये मी ज्या वेळेला इथं जे काही जतकडली काही लोक इकडं किंवा सांगोला वगैरे या भागातले लोक इथं लग्नानिमित्त म्हणजे इथं काही लोक कामानिमित्त राहायला आले, त्यांच्या लग्नात काही वेळा काही स्त्रिया गीत गाताना मी ऐकलेलं आहे. पण फक्त मला प्रत्यक्षात त्याचे पुरावे देता येणार नाही. भटवाडीला म्हटला तर मी प्रत्यक्षात पुरावा देतो, कारण त्या माझ्या नातेवाईकांचं लग्न झालं होतं. त्यामधल्या त्या बायका गाणी म्हणत होत्या. म्हणजे वऱ्हाडाचं आगमन झाल्यापासून ते जाईपर्यंत त्या गाणी कामं करत करत गाणी म्हणायच्या त्या बायका. म्हणजे खास असं लोकसमूह जमतो आणि गाणी म्हणतात असं नाही. म्हणजे प्रत्येक त्या घरातनं वावरत असताना, काम करत असताना ही ती गाणी म्हणतात. आणि उदाहरणार्थ तुम्हाला जर तेच सांगायचं झालं तर ज्या वेळेला इकडं मायाकाचा सवासणीचा कार्यक्रम असतो त्यावेळेला त्या बायका स्वयंपाक करत असताना पुरणपोळीचा स्वयंपाक करतात, त्यावेळी त्या मायकाचं गाणं गात गातच स्वयंपाक करत असतात. माईक लावला जातो, स्पीकर लावलं जातं आणि ते स्वयंपाक करत असतात. तर याच काहीच्या वेगळ्या पद्धतीनं हे गीत म्हणतात. तर हे ढवळे जे आहेत ते ढवळे असेच आहेत. खरोखर मी असं म्हणेन की ढवळे आम्हाला अभ्यासाचा योग आला एम.एला, आणि त्या ढवळ्यामधला जो मतितार्थ आहे तो इतका सुंदर आहे की मी कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना चेष्टेनं सांगतो की अपहरण किंवा जे पळवापळवी आहे, मी चेष्टेनं म्हटलं आहे हे, की सांगतो की पळवापळवी ही आत्ताचीच नाही तर पूर्वीपासून पळवापळवी आहे. श्रीकृष्णानं जी काही की पळवापळवी केली ती तुम्ही ढवळ्यामधून ऐका असं मी मुलांना चेष्टेनं सांगतो. तर या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण बघतो त्यावेळेला सूत्रपाठ आहे. या सूत्रपाठामध्ये महानुभावाचं तत्त्वज्ञान जे आहे ते विषद केलं आहे. केशवरासांची लीळा चरित्रातून 1255 सूत्र निवडले आणि महानुभाव संप्रदाय दैवी द्वैती तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करतो. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही 4 तत्व अथवा पदार्थ असून त्यांच्या आधारे तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यात आलेली आहे. आता ही तत्व आहेत अथवा पदार्थ, आता हे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे पदार्थ कसे आहेत हे त्याने त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला असं इथं सांगितलं. त्यानंतर दृष्टांत पाठ आहे तो आता आपण घेतोयच. आता दृष्टांत पाठ म्हणजे कथा. आता दृष्टांत म्हणजे खरं तर दाखले आहेत. कथा वेगळी असते आणि दृष्टांत वेगळे असतात. आता या अभ्यासकांना ते दृष्टांत वाटले म्हणून त्याने दृष्टांत म्हणजे कथा म्हटलं. आपण ही कथाच म्हणूया, कारण हे अभ्यासक फार मोठे अभ्यासक आहेत आणि त्यांना आपण आव्हान करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला विद्यार्थी मित्र हो, दृष्टांत म्हणजे कथा. आता दृष्टांत म्हणजे दाखले हे बरोबर आहे, कारण सुरुवातीला ज्या संपादकांनी सुद्धा त्यात सांगितलेलं आहे. तर साधारणपणे असं म्हटलं तर मराठी व कथावाङ्मयाच्या आरंभाच्या खुणा स्पष्ट करणारा ग्रंथ ठरतो दृष्टांत पाठ असं म्हटलं आहे. आता स्मृतीस्थळसुद्धा आम्हाला अभ्यासाचा म्हणजे यातले ढवळे आम्ही अभ्यासले. आता हे सूत्रपाठ, दृष्टांत पाठ, स्मृतीस्थळ, सात्यग्रंथ यांची माहिती जे मराठी वाङ्मयाचा इतिहास शिकणारे विद्यार्थी ठेवायचे आहेत यांना या सात्यग्रंथांची माहिती आपोआपच थोडीफार का असेना तोंड ओळख होत जाते. पण आम्हाला ढवळे असेल किंवा दृष्टांत पाठ, स्मृतीस्थळ आणि लीळाचरित्र, पूर्वार्ध, उत्तरार्ध आणि एकाकी सगळं आम्हाला अभ्यासाला मिळालं. आम्ही काही वर्गांमध्ये शिकवायचा योग आम्हाला आला, त्यामुळं आम्हाला अधिकाधिक महानुभाव पंथ वाचायला मिळालेला आहे असं मी सांगेन. यानंतर मी तुम्हाला सांगेन की रुक्मिणी संयवर हे जे काही नरेंद्र कवी जे आहे या नरेंद्र कवीने रुक्मिणी संयवर नावाचं 9000 कोव्याचं परमसुंदर काव्य लिहिलं. पण नरेंद्र कवी ज्या राजाच्या आश्रयाला होते त्या राजाने सांगितले की
ते माझ्या नावावर कर. आणि त्यामधली एक ओव्या असे, जितुक्या ओव्या तितुके आसू ओवाळीनं. म्हणजे जेवढ्या ओव्या आहेत तेवढी सोन्याची नाणी मी तुला देतो. 9,000 सोन्याची नाणी त्यांना मिळाली असते. त्यावेळेचं त्या सोन्याच्या नाण्याचं वजन वगैरे आपण बघत बसायचं नाही. आत्ताचा कवी म्हटला असता, एक सोन्याचं नाणं द्या, मी सगळं तुमच्या नावावर करतो. पण नरेंद्र कवींनी ते तसं केलं नाही. आपले भाऊ आणि ते दोघे एकत्र रात्रभर दुसरीकडे तो ग्रंथ घेऊन बसले, ते काव्य घेऊन बसले आणि त्यांनी त्यातल्या 900 ओव्या त्यांना रात्रभर उतरता आल्या. त्या 900 ओव्या उतरून घेतल्या. तो जो काव्यग्रंथ आहे तो काव्यग्रंथ त्याने तिथंच ठेवला आणि निघून गेले. आणि त्याचं कर्तृत्व मात्र त्या राजाला घेता आलं नाही, कारण त्याचं ओरिजिनल जे काय होतं त्यांनी लिहून घेऊन गेलेले होते. त्याने तो राजदरबार सोडला. रातोरात ते पसार झाले. आणि त्यामुळं काय झालं आहे की पुढं तो नरेंद्र कवींच्याच नावावरती आघात राहिलेला आहे. पुढं उद्योगगीता व शिशुपाल वध भास्कर भट्ट बोरीकरांनी लिहिलं आहे. आता शिशुपालाचा वध कसा होतो हे तुम्ही रुक्मिणी स्वयंवरमध्ये सुद्धा ते थोड्याफार प्रकारे तुम्हाला हे करा. ज्ञानप्रबोध विश्वनाथ बाळापूरकर, सह्याद्री वर्णन खळोबास, रुद्रपूर वर्णन पंडित नारायणवास बाळया, वचारण दामोदर पंडित, हे सगळे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ या काव्यग्रंथांना पद्यग्रंथ म्हणून विशेष स्थान असलं तरी मूर्तिप्रकाश हा देखील प्रमाण मानणारा काव्यग्रंथ. म्हणजे महानुभाव साहित्याची जी काही ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथांची तुम्हाला इथं ओळख होते. त्यानंतर भाष्यग्रंथ, टीकाग्रंथ, प्रमेय, टिपा, लापणिका अशी काही निर्मिती तुम्हाला दिसून येते. स्थानपोथीसारख्या ग्रंथांमधून सर्वज्ञ चक्रधर आणि भ्रमंती विविध ठिकाणांना त्यांनी दिलेले भेटी, त्यांची परिभ्रमण यांच्या अचूक नोंदी घेतलेल्या या ठिकाणी दिसून येईल. आता लीळाचरित्र आणि स्थानपोथीमध्ये काय फरक आहे? जर तुम्ही दोघांचे संदर्भ जर बघितले तर लीळाचरित्र सुद्धा जिथं जिथं चक्रधर गेले त्या ठिकाणी जाऊन त्यांनी गोळा केलेल्या आठवणी म्हणजे लीळा आहेत. आणि स्थानपोथीमध्ये ते सांगितलं आहे. पण थोडासा फरक असणार आहे 100%. आणि मग आपण ज्या वेळेला या सगळ्या याच्याकडे येतो त्यावेळेला एक आपल्याला दिसून येईल की प्रतिष्ठा वर्णन, डोमे, पंचवार्तिक या ग्रंथात मराठी व्याकरणाचा विचार करण्यात आलेला आहे असं म्हटलं आहे त्यांनी. प्रतिष्ठा वर्णन, डोमेग्राम वर्णन, रुद्रपूर वर्णन, आत्मतीर्थ प्रकाश हे ग्रंथ स्थलवर्णन ग्रंथ म्हणून सांगता येतात. अन्वयन, स्थळ, चरित्र, आबाब यासारखे इतिहास ग्रंथही महानुभाव ग्रंथकारांनी निर्माण केलेत असंही यामध्ये आहे. उपासना आणि उपदेशाच्या हेतूने विविध रचनाकार, महानुभावी ग्रंथकार आणि कवींनी हाताळले. म्हणजे वेगवेगळे आहेत सगळे. तर तेही तुम्हाला दिसून या ठिकाणी येतील. महानुभावाची स्फुट रचना जी आहे तीही तुम्हाला इथं दिसून येईल. पंथीय तत्वज्ञानाची मांडणी असणाऱ्या चौपद्या, धनायसा, महदंबा यांची स्वयंवर काव्ये, स्त्रीगीतं, दाईंबा, अनोबाईसा, ईशस्तुतीपर स्तोत्रे, परमेश्वराच्या अर्थतेने केला दावा असं वैविध्य यामध्ये आढळतं. आता गोविंद प्रभू एकदा गमन करीत असतात. एके ठिकाणी त्यांना लग्न सोहळा दिसतो आणि मग लग्न सोहळा ते डोळ्यांनी लांबून बघतात आणि त्यांच्या मठात आल्यानंतर ते महदाईसाला म्हणतात, महदंबेला, की जे काही वराला ते गाणं म्हणत होते तसं मला तू वर कल्पून ते गाणं म्हण. तेव्हा ती महदाईसेनं महदंबेचे धवळे ज्याला आपण म्हणतो ते धवळे गायलेले आहेत. आणि म्हणून मराठीतील आद्य कवयित्री कोण तर महदंबा असं आपण म्हणतो. आओ मेली गाये जाय गाये जाय असं गोविंद प्रभू महदंबेला म्हणतात. आणि मग तिथून पुढे या धवळ्याची निर्मिती झाली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे या सगळ्या गोष्टी मित्र बघतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट दिसून येते की यातले कोणतेही आचार्य किंवा हे जे आहेत यांच्यामध्ये वेगळी दृष्टी नव्हती. फक्त शिष्य गण एवढंच होतं. यांच्यातला दुरावा किंवा हे त्यावेळेला होतं. चक्रधरांना सुद्धा नावं ठेवणारे शिष्य त्यांच्या ह्याच्यामध्ये होते. हे तुम्ही संपूर्ण लीळाचरित्र वाचला तर तुमच्या लक्षात येईल. चित्रीची सुद्धा स्त्री न पाहावी म्हणणारा आचारधर्म असणारा महानुभाव पंत आणि चक्रधर स्वामी
एके दिवशी महानुभावाचं तत्त्वज्ञान सांगण्यासाठी एका पारकट्ट्यावर बसलेत आणि खालच्या बाजूला सगळ्या स्त्रिया बसल्या आहेत. आणि मग त्यावेळी एक वाक्य की ते बघा कसं सांगतात की चित्रीची सुद्धा स्त्री न पाहावी, आणि हे मात्र गोऱ्या गोमट्या स्त्रियांचा घोळका घेऊन आपल्यासमोर बसलेत. असं हे महानुभावामध्ये विरोधाभास सुद्धा तुम्हाला दिसून येईल. पण एक आहे त्यामधलं की शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे तेच तत्व या महानुभाव पंथामध्ये होतं की परस्त्री माते समान मानावी. तर असे अनेक अनुभव आपल्याला महानुभाव पंथामध्ये मिळतील. फक्त तुम्ही जर अनुभव जर वाचलेत तर तुमचं जीवन समृद्ध होईल, इतकं या महानुभाव पंथामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर या गोष्टी आपण बघत जाताना पुढं आपण केशिराज भास यांचं जे काही लेखक आहेत या ग्रंथाचे निर्माण करते आहेत त्यांच्याबद्दल आपण पुढच्या तासाला जरूर बघूया.